हा तावरे साहेब नमस्कार. हा नमस्ते. मी पत्रकार हा दसोने बोलतोय सर. माझी एक कार दिली होती रे इन्शुरन्सला विरारला. हम्म, हा 7288 क्रेटा आहे कार आहे. हम्म, मला हिमेशला तुमचा नंबर दिला होता. काय होतं त्याच्यात? सर अगोदर ते काहीतरी मला ऍक्च्युली सर काय माहितीये का ते काय बोलतात की हम्म. तुमची कार लॉस दाखवली. माझं म्हणणं होतं जेवढं तुमच्याकडे होते देऊन टाका तुम्ही. नाही काय नाही, माहिती. ऐका ना, ती तुमची गाडी व्हाईट कलरची क्रेटा आहे ना, पाण्यात बुडलेली सी लेवल. हो हो. ओके, तिचा जो खर्च आहे ना साहेब, 75% IDV पेक्षा जास्त आहे. हा ओके, त्याच्यामुळे ती गाडी आमची टोटल लॉस मध्येच बुडणार. हा त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मोडमध्ये आम्हाला ती सेटल करता येणार नाही. हा ओके, आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या गाडीची जी IDV आहे त्या IDV पेक्षा 1,40,000 रुपये गाडीला किंमत जास्त आलेली आहे. हा हा ओके, त्यामुळे आम्ही तुम्हाला ती पूर्ण किंमत पे करणार जेवढी आम्हाला आलेली आहे. हा म्हणजे जर गाडीची पॉलिसीवर IDV किती आहे, 3.5 लाख रुपये आहे का? ते माहित नाही बोला ना. हा हां, ती जेवढी पण असेल ना त्याच्यापेक्षा 1,00,000 रुपये जास्त आलेली आहे हे कोटेशन म्हणजे आपल्याला जे बिडचं. त्यामुळे तो तुमचा तिथे त्याच्यामध्ये फायदा एकच आहे की तुम्हाला पॉलिसीच्या IDV पेक्षा जास्त पैसे मिळतात. तुम्ही जर बोलणार की ही मला गाडी रिपेअर करायची तर आमच्याकडनं ही रिपेअरचं अप्रुव्हलच मिळणार नाही तुम्हाला गाडीचं. ओके, कारण का कसं असतं पूर्ण सी लेवल गाडी बुडालेली आहे. एस्टिमेटनुसार आणि सर्वेच्या रिपोर्टनुसार गाडी 75% रिपेअर लायबिलिटी कॉस्ट क्रॉस केलेली आहे. हा त्याच्यामुळे तुम्ही बोलणार की मला ही रिपेअर करायची आहे, मला पॉसिबल नाही, तर आम्हाला ते रिपेअर तुम्हाला देता येणार नाही. कारण का आपल्या पॉलिसी कंडिशनमध्ये तसं मेन्शन आहे की गाडीची IDV जर 75% रिपेअर कॉस्ट जर 75% पेक्षा जास्त झाली IDVच्या तर गाडी ही अदर मोडमध्ये सेटलमेंट होणार म्हणून. सर ऐका ओके, ना मला गाडी जर जेवढा तुमच्याकडे होती तुम्ही देऊ ना सर. अगोदर हे बोलले होते की 185 नाही नाही नाही, करा. तसं नाही देता येत साहेब. जेवढं देता येईल तुम्हाला कोणी रॉंग कमिटमेंट केली असेल पण असं कधी देता येत नाही. जर गाडी टोटल झाली तर गाडीची IDV पे केली जाते. आणि तुमच्या गाडीमध्ये एक प्लस पॉईंट असा आहे की तुम्हाला तुमच्या IDV पेक्षा 1 ते 1.5 लाख रुपये जास्त आलेले आहेत. हा हां, ते तुम्हाला ते बेनिफिट आहे की तुम्हाला ते ॲडिशनल पैसे मिळतात. पण असं का सर. पण हे कुठलं नियम आहे यार. आता समजा मला नियम गाडी आहे ना सर, तुम्ही पॉलिसी वाचा म्हणून तर मी तुम्हाला म्हटलं की पॉलिसीमध्ये क्लिअरली मेन्शन आहे की गाडीची रिपेअरिंग कॉस्ट ही 75% पेक्षा जास्त झाली तर गाडी ही रिपेअर होत नाही म्हणून. तसं अगोदर मला काही इमेजने सांगितलं. अगोदर बोले ठीक आहे मी करू त्यांना सर्व मेल पाठवलं. त्यांनी काय सांगितलं तर मला आयडिया नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो की पॉलिसी वर्डिंग ही अशी असते आणि सेटलमेंट अशी असते. आता गेले 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले मी सेटलमेंट करतोय. जर गाडी टोटल लॉसला बसत असेल ती गाडी आपण ठीक आहे सर. ऐका रिपेअरिंगमध्ये ठीक देतच आहे नाही. मी तेवढं सर. मला पण आज मी पत्रकारिता करतो. मला पण सर्व नॉलेज आहे. बरोबर सर. मी बरोबर आहे, तुम्ही पत्रकार आहे, मी कुठे IRDA ला मी म्हणतोय. ऑलरेडी कंप्लेंट केलेली आहे. बरोबर आहे. तुम्ही IRDA ला ऑलरेडी ऐका ना साहेब, तुम्ही कस्टमर आहात, तुम्हाला पूर्ण राईट्स आहे. IRDA मध्ये जायचा, एम्बोसमेंटमध्ये जायचा, कोर्टात जायचा. मी तुम्हाला त्याच्याबद्दल काही अडवणार नाही. ते तुमचे राईट्स आहेत. तुम्ही तुमच्या राईट्सनुसार तुम्हाला जे योग्य वाटते ते करा. पण मी नियमांमध्ये सांगतो की नियमांमध्ये बसून मला काय करता येईल हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला आमचा निर्णय योग्य असेल तर ठीक आहे, नसेल तर आम्ही तुम्हाला लेटर हेडवर लिहून देतो की बाबा आमची ही मोड ऑफ सेटलमेंट होते म्हणून. आता मला ते कोणतरी अजय शेठ आहे ते बोलले की तुमच्याकडे लिहून घ्या. तुम्ही कधी लिहून देणार ते त्यांना द्या ना तुम्ही कारवर असं सर. तुम्ही लिहून आम्ही पाठवा. तुम्हाला मेलवर देतो ना. तुमचा मेल ID पाठवायला सांगा. इमेजला सांगतो की बाबा ही गाडीची IDV क्रॉस होते, आम्ही तुम्हाला ही अदर मोडमध्ये सेटलमेंट होणार म्हणून. ठीक आहे मी आता पाठवतो इमेजला. चला ठीक आहे सर मग माझी जी 7 जुलैला पाऊस आलेला तेव्हा आमची गाडी म्हणजे थोडंफार पाण्यात बुडालेली होती. आणखी 10 तारखेला मी ह्या हुंडाईमध्ये क्रेनद्वारे ही गाडी इकडे पाठवली होती. आणखी जेव्हा मग थोडी मी हुंडाई कंपनीने जे बजाज इन्शुरन्स कंपनी त्याला कोटेशन दिलेला होता. अगोदर यांनी कोटेशन दिला, त्याला 3-3.5 लाखाचा काहीतरी कोटेशन दिला होता. आणखी मग त्यांचं म्हणणं असं आहे की बजाज इन्शुरन्स कंपनीचं की यांनी जास्ती कोटेशन दिल्यामुळे आणखी तुमची जी कार आहे मी टोटल लॉस दाखवली आहे. आणखी त्यानंतर मग परत हे लोकांनी रिकोटेशन पाठवला काहीतरी 185चा. हां, त्यामुळे मग ते बोलत की आता आम्ही काही तुम्हाला 1 रुपया पण देऊ शकत नाही, 1 रुपया तुम्हाला मी ह्या इन्शुरन्सचा देऊ शकत नाही करून. त्यामुळे मग आम्हाला त्रास भोगायला लागेल. आता 1.5 महिना झाला आहे, 1.5 महिन्याचा वरती झाला आहे, तरीसुद्धा आमची गाडी रिपेअरिंग होत नाही. आणखी बजाज बोलते की हुंडाईची चुकी आहे. आणखी हुंडाई बोलते की बजाजची चुकी आहे. पण याबाबत आपण तक्रार केली आहे का? काय रिस्पॉन्स आलाय? हो सर, याबद्दल मी निर्मला सीतारामन त्यांना केला, मुख्यमंत्री त्यांना तक्रार केली आहे. जे आपल्या इकडचे ते न्याय काहीतरी मजिस्ट्रेट आहे त्यांना पण मी तक्रार केली आहे. आता बघू त्यांचा पण काय निर्णय येईल बघू. हुंडाईचं काय म्हणणं आहे? हुंडाईचं म्हणणं की सर आम्ही काय करू मी बघू, आता आम्ही काहीतरी बघू, तुम्ही थोडाफार पैसे द्या, 1-1.5 लाख तुम्ही पैसे द्या. आणखी ती बजाजची चुकी आहे, आमची चुकी नाही आहे. आणखी जे अगोदरचे 2 मॅनेजर होते ज्यांनी चुकीचं कोटेशन पाठवलं आहे, पवार आणखी संजय करून, त्याला आम्ही काढलं आहे किंवा त्यांनी ट्रान्सफर केलं आहे. पण यांचा कोटेशन चुकीच्यामुळे आज माझी गाडी टोटल लॉस झाली आहे. आणखी मला काय इन्शुरन्स कंपनी पैसे देत नाही. आज 1.5 महिन्याच्या वरती झाला आहे, तरीसुद्धा माझ्या कारचं काय होत नाही.